संदीप आबा गिड्डे आमचे जीवाभावाचे सहकारी मित्र आहेत आणि त्यांनी दोस्ती दहीहंडी कवटेमंकाळमध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेली आहे। लोकांनी उत्स्फूर्त भरभरून प्रतिसाद या दहीहंडीसाठी दिलेला आहे। ग्रामीण भागातली परिस्थिती सुद्धा आता बदलायला लागलेली आहे। ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा अशा या नवीन नवीन गोष्टीचा अनुभव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून संदीप आबांनी या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। त्यांची संकल्पना आहे या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्व ज्या क्षमतेचं पाहिजे ते नाही आहे। विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांची काही स्वप्न आहेत, त्यांचे सगळे सहकारी मित्र मिळून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतायत। माझ्या शिवाजीराव डोंगरे साहेब इथं आहेत, जयाभाऊ गोरे माननीय ग्रामविकास मंत्री महोदय आता यायला लागलेले आहेत। चंद्रकांत दादांनी त्यांना व्हिडिओ करून या दहीहंडीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आम्ही सगळेजण संदीप बाबाच्या सोबत ठामपणे उभे आहोत। स्वतःच्या गावातून दुसऱ्या गावातून उभा करणे आणि 40 ते 50,000 मतांनी निवडून येणे हे संसद असल्याचा जयंत पाटील यांनी आरोप केला आपल्यावर। जयंत पाटलांना मला एवढंच सांगायचं आहे, येड्या गावाड्याचं काम नसतं। जयंतरावनी सुद्धा त्यांच्या पोरासाठी जत मतदारसंघाची चाचपणी केली आणि तुम्हीच बातम्या लावल्या होत्या सगळ्यांनी। तिथं त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही म्हणजे येड्या गावाड्याचं ते काम नाही। त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पोरासाठी चाचपणी केली, स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात डाळ शिजली नाही। परत पुढे सोडली की आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार, तिथं सुद्धा त्यांनी सर्वे घेतले। तुम्हाला माहिती जयंत पाटलांनी एजन्सी आहे असा भाऊ करून ठेवलाय, मध्ये सर्वे घेतात। जत मध्ये सर्वे आला 10% पुढे जायना, हातकणंगलेतला सर्वे आला स्वतःचा लोकसभा 10% पुढे जायना। सांगली लोकसभेत पिल्लू सोडलं, तिथं पण डाळ शिजली नाही। त्यांना माहित आहे सगळी लोक ह्याला घोडा लावणार आहेत, पळून गेला। मला जयंत पाटलांना हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो 40,000 मतांनी निवडून आलो। जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे। हा हिंदू विरोधी आहे, त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या। मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू काय होतंय। त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांनी तिथं राजीनामा द्यावा, हिंमत असेल तर। तुमचाच मतदारसंघ आहे ना, मी म्हणतोय, आणि भारतीय जनता पार्टीने मला तिथं लढण्याची परवानगी द्यावी, तिकीट द्यावं। मी जयंत पाटलाच्या विरोधात तिथं जाऊन लढतो, त्याला हिंमत लागते। आता आमची ग्रुप मोठा व्हायला लागलाय। सदाभाऊ तर आमचे जीवाभावाचे मित्र आहेत, आता संदीप बाबा आहेत, पप्पू डोंगरे साहेब, आमची खूप चांगली मैत्री आहे। आम्ही सगळे पुढे ताकदीने जाऊ। सदाभाऊंच्या बरोबर माझं बोलणं झालं, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ही कानावरती गोष्ट घातलेली आहे। गोरक्षकाच्या बाजूने आम्ही सगळे ठामपणे आहोत, परंतु गोरक्षकांचं नाव सांगून काही लोक चुकीचं काम करतात असं सदाभाऊंचं म्हणणं आहे। तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालून आम्ही तो मार्ग काढू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।